श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ, सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण हो ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती छोटीशी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे, तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जे लोक जीवनात त्यांच्या शत्रूमुळे खूपच त्रस्त झाले आहेत, शत्रू इतके वाढले आहेत की आता तुम्हाला मार्गच दिसत नाही, तुम्हाला समजत नाहीये की काय करायचं, कसं आपल्या शत्रूंपासून सुटका मिळवायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी सांगणार आहे तो तुमच्यासाठी आणला आहे। त्यात तुम्हाला तवा उलटा करून फक्त ही गोष्ट जाळायची आहे। असं समजून घ्या की शत्रू कितीही ताकदवान असला तरी तुमचं काही करू शकणार नाही। अनेकदा असं होतं की खूप सारे लोक तुमच्या यशामुळे जळू लागतात। कोणी व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होत असतो, पैसा कमवत असतो, तर लोक लगेच त्याच्यावर जळू लागत असतात। म्हणजेच काही लोकांना दुसऱ्याचं यश पचतच नाही, त्यांना हे आवडत नाही की हा व्यक्ती इतका पैसा का कमवतोय। हे सत्य आहे। आजच्या काळात जे सुखी आहे ते यशस्वी आहे, हे अगदी सत्य आहे की तुमच्या दुःखात दुःखी होणारे लोक कमी असतील, पण तुमच्या सुखात दुःखी होणारे लोक हे जास्त असतील। पहा आजचा काळ कलियुगाचा काळ आहे। आजच्या काळात लोकांची यशस्वीता आणि प्रगती पाहून त्यांचे शत्रू बनले आहे। जितकं अधिक यश तुम्हाला मिळतं, जितका अधिक पैसा तुम्हाला मिळतो, तेवढे जास्त लोक तुमच्यावर जळतात। खूप सारे लोक तुमच्या व्यवसायावर जळतात, तुमच्या कामावर जळतात, तुमच्या नोकरीवर जळतात, किंवा मग हे पाहून की तुमच्या घरात सगळं खूप छान चाललं आहे, संपूर्ण घर आनंदात आहे, ते त्यांना बघवत नाही। या गोष्टी पाहूनही अनेक लोक जळू लागतात। ते विचार करतात की कुटुंब सुखी कसं आहे, आमच्या घरात तर खूप भांडणं होतात, आमच्या घरात तर पैसा नाही, त्यांच्या घरात पैसा कसा येतोय। आजचा काळ कलियुगाचा काळ आहे, शत्रूंचा भरलेला काळ आहे, पण तुम्हाला नेहमीच आपल्या शत्रूपासून सतर्क राहायचं आहे। हा उपाय तुम्हाला त्याच व्यक्तीवर करायचा आहे जो तुम्हाला खूप त्रास देत आहे, म्हणजे ज्याने पूर्णपणे तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचं ठरवलं आहे। त्याने खूप काही करून पाहिलं आणि अजूनही तो वेगवेगळे मार्ग शोधत आहे, काही करत आहे। त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याच व्यक्तीवर नक्की हा प्रयोग करा, कारण बघा कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर तुम्ही असं करू शकत नाही। जर तुम्ही कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर हा उपाय केला तर हा उपाय कधीही काम करत नाही, या गोष्टीचं तुम्ही लक्षात घ्या। तर हा उपाय केल्यावर तुमचा जो शत्रू आहे, तुमचा जो तुम्हाला विरोध करणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं, तुमच्या दुश्मनाचा आर्थिक पक्षही कमकुवत होईल आणि त्याने जे काही केलं असेल ते सर्व त्याच्याकडे परत जाईल। तर तुम्हाला कुठला उपाय करायचा आहे तेच आज आपण बघणार आहोत। त्याआधी कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तेव्हा बघा आपल्याला काय करायचं आहे। जो माणूस कधीही कोणत्याही व्यक्तीच्या मधामध्ये येत नाही, त्याचं देव नेहमी चांगलं करतो। पण आजचा काळ कलियुगाचा काळ आहे। प्रत्येक व्यक्ती अशीच विचारसरणीची नसते। काही लोक असतात की स्वतःच्या भल्यासाठी
समोरच्याचं कितीही वाईट करू शकतात. बरोबर म्हणतेत ना मी? तर बघा, आपल्याला कुठला काम करायचं आहे, कुठलं उपाय करायचा आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहील. कमेंटमध्ये उपाय हनुमानजीचा आहे, म्हणून जय श्री हनुमान जय श्री राम असे सुद्धा लिहिले तर चालेल, ज्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि कोणीही तुमचं वाईट करू शकणार नाही. तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यांच्याच आशीर्वादाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर बघा, खूप शत्रू असेही म्हणतात जे तंत्रमंत्राचा आधार घेऊन समोरच्या संपूर्ण व्यक्तीचं आयुष्य बदलून ठेवू शकतात. तुम्हाला उपाय करताना तुमचा खर्चही होणार नाही आणि खूपच साधा आणि सोपा उपाय आहे, जो तुम्ही सहज करू शकतात. तुमच्या जीवनातून शत्रूंना दूर करू शकतात. हा उपाय सर्वात मोठा फायदा असा आहे की कुठलेही जादू करणी, तंत्र मंत्र सर्व काही नष्ट होतं आणि शत्रू संपूर्ण पराभूत होतो. तुमचा शत्रू कितीही ताकदवान असो, तो पराभूत होतोच. तर बघा, तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? भरपूर लोक आहे ज्या लोकांचा शत्रू पाठलाग करत असतात, त्यांना रात्रभर झोप लागत नाही. कोणी व्यक्ती असो किंवा गुप्त शत्रू असो, सर्व शत्रू तुमच्या जीवनातून दूर होतील. फक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला उपाय कोणता करायचा आहे ते बघूया. तर हा उपाय तुम्हाला केव्हाही कधीही करायचा आहे, कुठल्याही दिवशी करू शकता. तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे, पण शक्यतो तर 4 साबूत लवंगा, म्हणजे पूर्ण न तुटलेल्या न खणलेल्या लवंगा 4 घ्यायच्या आहे. त्या 2 लवंगाचे जोड म्हणजेच अशा 4 साबूत लवंगा, 2 बत्ताशे घ्यायचे आहे. बत्ताशे ही साबूत असावे, तुटलेले नसावे, खंडित नसावे. 2 कापराच्या वड्या घ्यायच्या. जर मोठा कापूर असेल तर छोटे छोटे तुकडे घ्या कापुराचे. छोटे छोटे तुकडे कापरामधून काढून घ्या. सोबतच एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. छोटीसा कागद घ्यायचा ज्यावर कुठलीही रेषा नसावी. साधा कागद छोटासा, आणि त्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर शत्रूचं नाव लिहायचं आहे. किंवा जर तुमचे शत्रू खूप जास्त असतील किंवा तुम्हाला त्यांच्या नावाबद्दल माहिती नसेल, गुप्त शत्रूही असतात, तर तुम्ही काय कराल, फक्त त्यावर शत्रू लिहा. ठीक आहे ना? फक्त त्यावर शत्रू लिहा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा तवा आणि या सर्व वस्तू घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावर जायचं आहे. मुख्य दरवाजा म्हणजे जो मनुष्य तुमच्या घराचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे तो, तेथे रात्रीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे जास्त कोणी पाहू शकणार नाही. आता तुम्हाला काय करायचं, मुख्य दरवाजावर तवा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच तव्याच्या खाली तुम्ही जो कागद तयार केला आहे त्याच्यावर तुम्ही नाव लिहिलं आहे
किंवा शत्रू लिहिलं आहे ते त्या तव्यावर ठेवून द्यायचं आहे. आणि आता बघा, तुम्ही जे लवंग, बत्ताशे आणि कापूर घेतला आहे तो कसा जाळायचा हे तुम्हाला येथे समजून घ्यायचं आहे. तवा उलटा करून दिला, त्याखाली तुम्ही कागद ठेवला. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 1 बत्ताशा, 2 लवंगा, 1 बत्ताशा आणि 1 कापूर ठेवायचा आहे आणि त्यांना जाळून टाकायचं आहे. जाळण्याआधी तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे. मा कालीचा खूपच चमत्कारी मंत्र आहे. ओम क्रीम कालिकाय नमः. ओम क्रीम कालिकाय नमः. मंत्र पुन्हा सांगते. ओम क्रीम कालिकाय नमः. हा मंत्र बोलून तुम्हाला ते कापूर आणि ते जाळायचं आहे. नंतर जो आपण तव्याखाली ठेवलेला जो कागद आहे तो कागद परत उचलून त्यावरती 2 लवंगा, कापूर ते परत ठेवून, 2 जे राहिलेलं होतं ते ठेवून परत तुम्हाला ते त्याच्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भैरव बाबाचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री भैरवाय नमः. ओम श्री भैरवाय नमः. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. दोन्ही मंत्र 21 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे. यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे, अमुक शत्रू हन हन स्वाहा. म्हणजे जे तुमचे शत्रू असतील त्यांचं नाव घेऊन हन हन स्वाहा हे मंत्र म्हणायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहिती नसेल तर अमुक म्हणा, किंवा नाव माहिती असेल तर त्या अमुकच्या जागी शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे. गुप्त असेल तर तिथं गुप्त शत्रू इथे असं बोलू शकता. आणि तो कागद, बत्ताशा, लवंगा, कापूर जाळून टाकायचा आहे. जेव्हा ते चांगल्या प्रकारे जळत असेल तेव्हा तुम्हाला हात जोडून काली मातेला प्रार्थना करायची आहे. भगवान भैरव यांचं ध्यान करून प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनातून जे काही शत्रू असतील त्यांना दूर करा. जे शत्रू असतील, जे तुमच्यासोबत वाईट वागत असतील, चुकीचं वागत असतील, त्यांच्यापासून तुम्हाला दूर ठेवा. असं पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने प्रार्थना करा. बघा, त्या लवंगा त्याची जेव्हा राख होईल ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. म्हणजे जेवढं पण जाळलंय तुम्ही ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही मातीत पुरू शकतात. एखाद्या अशा ठिकाणी जेथे माती आहे तिथं थोडंसं खड्डा करून तिथं ठेवायचं आहे. माता काली आणि भगवान काल भैरव तुमच्या शत्रूचा नक्कीच नाश करेल. तर चला, छोटी माहिती होती जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक जास्तीत जास्त शेअर करत चला. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा. यामुळे असे होईल की अशा प्रकारचे सर्व जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. जर काही प्रश्न असतील अजूनही तुम्ही कमेंट करा. जय माता लक्ष्मी टाईप करा. तुम्हाला जे वाटेल, स्वामींचं नाम जप करा, नक्कीच टाईम करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.